नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण रेशीम बागेवरती तुती बागेवरती आपण नीम ऑइलचा स्प्रे घेणार आहोत. आपल्याला काही ठिकाणी जे थ्रिप्स आहे तर या थ्रिप्सचा आपल्याला प्रादुर्भाव दिसलेला आहे. तर यासाठी आपण आज नीम ऑइलचा वापर करणार आहोत. तर यामुळे होतं काय की जे आपला थ्रिप्स आहे थ्रिप्सचा पूर्ण बंदोबस्त होऊन जातो आणि नीम ऑइल हे ऑर्गॅनिक असल्यामुळं आपल्याला बॅचलाही काही त्रास होणार नाही. तर आपण 300 PPMचं आपण नीम ऑइल घेतलेला आहे. तर 300 PPMमुळं आपल्याला काय होतं की जो रेसिड्यू पिरियड आहे तो पण खूप कमी राहतो. एक 15 दिवसाचा जर रेसिड्यू पिरियड तुम्ही ठेवला तरी आपल्याला काही अडचण येणार नाही. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हा जो प्रादुर्भाव आहे हा शेंडा चिमटलेला आहे. तसंच तुम्ही खालील पानं बघू शकता पाणी आकसलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण ओळखू शकता. हा अशा पद्धतीनं जो शेंडा आहे तो शेंडा चिमटलेला आहे. तर तुम्ही तुमच्या बागेवरतीही अशा पद्धतीने ओळखू शकता की आपल्या बागेवरती कोणते प्रादुर्भाव जास्त आहेत किंवा कोणते रोग आलेले आहेत. जर संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून आमचे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचून जातील. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता अशा पद्धतीने हा जो तुतीचा जो शेंडा आहे तो पूर्ण चिमटलेला आहे आणि त्याचे जो शेंडा आहे तो स्टॉप झालेला आहे. तर यासाठी आपण जो आहे आज नीमार्कचा आपण स्प्रे घेणार आहोत. पाल्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपला पाला आहे टोटल. तर यामुळे काय होतं की आपण नीमार्क याचा स्प्रे घेतला तर त्याचा रेसिड्यू पिरियड ही कमी आहे. आणि जर दुसरे आपण मार्केटमध्ये आपल्याला थ्रिप्ससाठी बायो 303 भेटतंय, मॅजिस्टर भेटतंय, पण याचा रेसिड्यू पिरियड जास्त असल्यामुळे आपण हे नाही वापरलं तरी चालतील. नीमार्कचा जास्तीत जास्त वापर करा आपण, जेणेकरून आपल्याला बॅचलाही प्रॉब्लेम येणार नाही आहेत. आणि बायो 303चा एक प्रॉब्लेम आहे की जे आपल्या साईड ब्रँचेस आहेत त्या साईड ब्रँचेसमध्ये बऱ्यापैकी ते रेसिड्यू फ्री होत नाही आहे. काही वेळेस आपल्याकडून काय होतं की ज्या साईड ब्रँचेस आहेत आपल्याकडून घालण्यात येतात, त्यामुळं आपल्याला पुढं भविष्यात याचाही आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि शेंडा चिमटल्यामुळं जे पूर्ण झाडाची जी वाढ आहे ती थांबून जाते. त्यासाठी आपण अशा पद्धतीने नियोजन करा की जेणेकरून आपल्याला पुढच्या बॅचलाही त्रास होणार नाही आणि रेसिड्यू फ्री होईल. कमीत कमी 20 दिवस तरी आपण जे थ्रिप्स आहे तर थ्रिप्सचा आपण फवारा घेऊ शकता. यानंतरचा जो स्प्रे तो आपल्या चॅनलवरती आपण हेही बघू शकता. हे जे आहे अशा पद्धतीनं जे आपले अस्वल आहे, जे शेतामध्ये आपल्या जे अस्वल असतात त्या अस्वलाचाही प्रादुर्भाव झालेला आहे. तर तेही नीमार्कमुळं कमी होण्यास आपल्याला मदत होणार आहे. अशा पद्धतीनं अस्वलानं जे पूर्ण पानाला खराब केलेला आहे तर अस्वलाचाही प्रादुर्भाव आपण नीमार्कनं रोखू शकतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या इंस्टा आयडीला फॉलो करा. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमचा जामदार रेशीम उद्योग हा आपला यूट्यूबला चॅनल आहे, तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ हे आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, तर तुमच्या मनामध्ये भरपूर प्रश्न आले असतील की बाबा आता मार्केटमध्ये इतके नीम ऑइलचे प्रोडक्ट आहेत तर आपण कोणतं नीम ऑइल घ्यावं किंवा त्याचा रिझल्ट बेस्ट कुठला आहे. तर हे निमसाईड कंपनीचं जे प्रोडक्ट आहे ह्याचा एकदम बेस्ट रिझल्ट आहे. निमसाईड म्हणून आहे, तर हे आपण घेऊ शकता. 1 लिटरला 3 मिली याप्रमाणे
हे जे प्रोडक्ट आहे आपण घेऊ शकता. आपण हे बघू शकता 200 लिटर पाणी, तर 200 लिटर पाण्यासाठी आपण पर लिटर 3 मिली याप्रमाणे 600 मिली हे निमसाईड घेतलेलं आहे. यानंतर अशा पद्धतीने आपण जोगडा बनवलेला आहे जे औषध ढवळण्यासाठी. अशा पद्धतीनं आपण जे वेस्टेज आपल्याकडे बॉटल असतात याच्यापासून एक ह्याला पाईप जोडलेले आहे. एक साधारणतः 4 फूट आपण हाईट ठेवलेली आहे या पाईपची. हे घेऊन अशा पद्धतीने तुम्ही औषध ढवळून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं औषध ढवळून घेतलं की यानंतर आपण आपल्याकडे STP आहे इंजिनवरचा, या STPच्या साह्यानं आपण आज स्प्रे घेणार आहे. तर अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करा, जेणेकरून सर्व व्हिडिओ आपल्यापाशी पर्यंत पोहोचतील.